नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। आदित्य ठाकरे पार्थ पवारलाही अडकवण्याचा फडणवीसांचा प्रयत्न होता। अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर हा आरोप केलाय। राजकीय नेत्यांच्या मुलांनाही अडकवण्याचा 3 वर्षांपूर्वी प्रयत्न झाला। जेलमध्ये जा नाहीतर भाजपमध्ये या हे फडणवीसांचं धोरण होतं, असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेमधून केलेला आहे। उद्धव ठाकरे यांना खोट्या आरोपामध्ये फसवायचं मी समजू शकतो की राजकीय विरोधक आहे, पण त्यांच्या मुलाला आदित्य 3 वर्षापूर्वी अजितदादा विरोधक त्यांचे होते, तर अजितदादा त्यावेळेस मी समजू शकतो त्यांच्या मुलगा पार्थ म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या मुलाला सुद्धा आपल्याला खोट्या आरोपामध्ये अटकवता येईल या पद्धतीचा प्रयत्न 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केला। मी जर 3 वर्षापूर्वी जर त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यांवर जर ॲफिडेविट करून दिलं असतं तर आज उद्धवजी ठाकरे अतिशय अडचणीत असते। आदित्य ठाकरेला या लोकांनी खोट्या आरोपामध्ये जेलमध्ये टाकलं असतं। अशा पद्धतीनं लहान मुलांना सुद्धा अशा पद्धतीच्या घाणेरड्या राजकारणामध्ये यांनी ओढण्याचा प्रयत्न केला। एक तो जेल में जाओ या बीजेपी में आओ, हेच यांचं धोरण होतं।